वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. आज आहे सॅटर्डे, तर आज यांना सुट्टी असते आणि प्रिशाची स्कूल आहे. तर ती सकाळी शाळेमध्ये गेली मस्तपैकी आणि आता तिला यांनी घ्यायला गेले. तर घरचे सगळे कामं आवरून झालेले आहे. तर माझंही सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला मी थोडी रेडी होऊन दिसत असेल. रेडी म्हणजे केस व्हायचेच आहे आणखी. तर आज आम्ही ना बाहेर जाणार आहोत. थोडंसं जे भांडे मार्केट असते ना त्याच्यामध्ये थोडे आम्हाला डबे वगैरे घ्यायचे आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवतेच काय काय घेतले आणि कसे कसे डबे घेतले ते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हां, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही ना जातो म्हणून तयारी वगैरे केले, तर पाऊस लागला. तर मग बारीक बारीकच आहे, पण गाडीवरती गेलं ना तर भिजून जाते, त्याच्यामुळे मग थोडं थांबलं. तर आंबा खाते, दाखवा आंब्याची प्लेट. तर वर्षातला फळाची होती ना शेवटचा म्हणजे ह्या इयरमधला सिजनेबल लास्ट आंबा खाऊन घ्यावा म्हटलं एकदा. तर पाणी कमी व्हायची वाट बघत आहे. पाणी कमी होते असं वाटत नाही, आणखी वाढन असं वाटतं आहे. कैसा है मैंगो? मैंगो कैसा है? आम्ही ना आत्ताच येतो शॉपिंग करून. तर इथे पाव आणि दूध खात आहे. तर शॉपिंग काय काय आहे ते दाखवते मी तुम्हाला नंतर. तर बघा तुम्ही, आधी दूध आणि पाव खाऊन घेते आणि मग नंतर दाखवते. बघा येताना प्रिशासाठी हे टॉयज घेतला. तर हे बघा, हे असं किती छान आहे ना, असं त्याच्यातून असं निघते दाखवते. असं छोटासा आहे, तिला आवडलं होतं आणि मग घेतला आम्ही ना. तर मस्त आहे असं खेळायला. असं आम्ही ना शॉपिंग करून आले होते, थोडीशी भांड्याची शॉपिंग करायची होती, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, भरपूर वेळ झालेला आहे. आधी तर दाखवतो बघा, हे तर इथे ना तुम्हाला मध्येच आवाज नाही येत असेल व्हिडिओचा, कारण की मी जे माईक लावला होता ना तो मध्येच ना डिस्कनेक्ट झाला वाटते. तर माझं काही लक्ष नव्हतं. आता मी इथे व्हॉइस ओव्हर देते. तर बघा, इथे ना डबे वगैरे घेतले होते आम्ही. मला ना हे डबे मस्तपैकी ना खूप दिवसाचे घ्यायचे होते. आधीचे जे डबे होते ना ते एक्सचेंज करून घेतले होते, माझ्या सासूचे होते ते. तर छान होते मस्तपैकी, पण मला असे स्टीलचे घ्यायचे होते. त्यांच्या वेळेस जर्मनचे होते. तर मग मी ते एक्सचेंज करून ना हे घेतलेले आहे. तर बघू शकता, एवढी छान क्वालिटी आहे ना याची, खूप मस्त आहे. आम्ही ज्या मार्केटमध्ये गेलो ना ते स्पेशल ना भांड्याचंच होतं, होलसेल होतं.
आणि तिथे आपण असं जे आपल्याला लागते ना ते सुद्धा घेऊ शकतो. तर क्वालिटी एवढी छान आहे ना, खूप छान आहे. तर हातामध्ये घेतलं ना असं जड लागते. आणि आमच्या घरी ना आधीपासून जे भांडे वगैरे आहे ना ते खूप मस्त क्वालिटीचे आहे. जेव्हा माझे सासू होते ना त्यांच्यासुद्धा जवळचे भांडे जे ना एवढे मस्त आहे ना, तर यांची चॉईससुद्धा तशीच त्यांच्या मम्मीसारखीच आहे. तर मस्तपैकी ना इथे भांडे घेतले. मी तुम्हाला ना डब्बे काढून दाखवते. तर जवळपास मी सेमच डब्बे घेतलेले आहे, फक्त दोनच डब्बे छोटे घेतलेले आहे, नाहीतर आकार सेमच घेतलेला आहे, जे की तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे प्रिशाचा आणि प्रिशाच्या डॅडीची ना थोडीफार धिंगाणा मस्ती चालू होती. तर त्यातच मम्मी त्यांना म्हणत होती की शांत राहा, असं तसं म्हणून. टी व्ही चालू होती, त्याच्यामुळे टी व्हीचा आवाज येईल म्हणून मम्मी माईक लावला होता. तर हे माईक मधातच काय झालं काय माहिती, आय थिंक धक्का लागला तर तो डिस्कनेक्ट झाला वाटते. माझं काही लक्ष नव्हतं. तर जाऊ द्या आता. तर तुम्हाला ना डबे दाखवते. तिथले डबे आहे ना, यार माझा ना खरंच मी मस्तपैकी ब्लॉग केला होता, आवाजच गेला. तर मला आत्ता एडिट करताना लक्षात आलं की याचा आवाज नाही आहे. तर जाऊ द्या आता, कसं तरी ना तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तर हेच ते डबे आहे. हे बघा, इथलं पूर्ण जुन्या डब्यातलं सामान मी काढून ठेवले आणि हे धुतले नाही, तसेच डबे ठेवले. कारण की आत्ता म्हणजे त्याच्यामध्ये सामान वगैरे तर मी काही ठेवलं नाही, सध्याचं ठेवून घेतलेलं आहे, जागा नव्हती म्हणून. तिथे जिथे डब्याची जागा आहे तिथेच ठेवली. आणि याला धुवून घेते, मी धुवून पुसून घेते, तेव्हाच मी याच्यामध्ये सामान वगैरे काढून ठेवते. ज्या दिवशी सुट्टी असते ना ह्या दोघांनाही, त्या दिवशी माझं जास्त काम वाढून जाते. शनिवार रविवार वाटते तसा सोपा नसतो माझ्यासाठी, तरी नाहीच नाही. तर इथे व्हिडिओची एंडिंग करत आहे मी. तर बघा, अशा प्रकारचे हे डब्बे वगैरे होते. आणि हा गंजसुद्धा घेतलेला आहे, त्याच्यावरती प्लेट घेतलेली आहे. हा गंज ना चिकन मटनची भाजी करण्यासाठी घेतलेला होता मी, कारण की एखाद्या किलो किंवा पाहुणे वगैरे आले तेव्हा लागते म्हणून आहे तसा. पण हा परत एक घेतला असोबा म्हणून. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि हा फ्रेंड्स, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया परत. बाय.